श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या वतीने संचलित गोशाळा परिसरात आज वसुबारस सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे यंदाही वसुबारस निमित्त गोमातेची विधिवत पूजा, आरती, पुष्पहार अर्पण व नैवेद्य अर्पण अशा पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम पार पडला। गोशाळेतील सर्व गायींची स्वच्छता, सजावट तसेच परिसर सुशोभित करण्यात आला होता। भाविकांसाठी दर्शनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। वसुबारस हा दीपावलीतील पहिला दिवस असून गोमातेच्या पूजनाला विशेष धार्मिक महत्त्व आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने गोसेवा संवर्धन आणि पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। यावेळी समिती सदस्य जळगावकर महाराज, नडगिरे ताई तसेच समितीचे अधिकारी, कर्मचारी व अनेक भाविक उपस्थित होते। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। आज दिवाळीचा पहिला दिवस आपण वसुबारस या दिवसाने साजरा करतो। या दिवसामध्ये आपण गायी आणि वासराची पूजा करतो, त्यांची पूजा करून आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो। खरं तर गाय म्हणजे आपली गोमाता तर आहेच आणि तिला आपल्या जीवनात तसं अनन्य साधारण महत्त्व पण आहे, कारण तिच्यापासून दूध, शेण, गोमूत्र हे सगळंच आपल्याला म्हणजे लाभकारक तिच्याकडून आपल्याला हे मिळत असतात, काय म्हणायचं, आणि त्याचा उपयोगही आपण आपल्या आयुष्यामध्ये करतो आणि त्याच्यातूनही शेतीमध्ये पण गायीचा उपयोग होतो आणि आपल्या आयुष्यात खरंच तसं म्हणजे गायीचं अतिशय महत्त्व आहे। आणि मला वाटतं पंढरपुरात ह्या रीतीभाती खूप छान प्रमाणे साजरा केलेल्या जातात। आम्ही दरवर्षी सर्वजण इथे येऊन गायी आणि वासराची पूजा करतो आणि पंढरपुरात म्हणाल तर तुम्ही तीर्थक्षेत्र असल्यामुळं सगळे सणवार अतिशय उत्कृष्टरित्या साजरे करतात आणि घरोघरामध्ये जे सासू सासरे, आई वडील आमचे आणि आम्ही मुली, सुना आणि आमची मुलं हे लहानपणापासून आम्ही हे सगळं बघत असल्यामुळं आम्हाला ते केल्याशिवाय पण असं राहत नाही आणि ते संस्कार आमच्या मुलांवर पण घडत आहेत आणि याचा मला खूप आनंद होत आहे। धन्यवाद।